जे 900 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण्यामध्ये होतं आहे, तर त्याची आज मी आमच्या लोकांना बरोबर घेऊन, नगरसेवकांना बरोबर घेऊन पाहणी केली. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणजे केवळ ठाणे महापालिका नाही तर अन्य जिल्ह्यातल्या लोकांना देखील अतिशय चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मिळेल अशा प्रकारचं ते बांधलेलं आहे. अजून त्याला जवळजवळ 5-6 महिने लागतील असा माझा निश्चितपणे अंदाज आहे. पण माझी या ठिकाणी मी त्वरितच शासनाला कळवलं आहे आणि आरोग्य संचालकांना देखील जी पदभरती आहे बघा, त्या ठिकाणी 16 लिफ्टपासून ते 10 मजल्यापर्यंत पार्किंगचं वेगळं आणि OPD निर्णय भागाची आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांना त्या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था जी एका ठिकाणी होणार असेल तर पदभरती जी आहे ती देखील एकाच वन टाईम करायला पाहिजे. या पदभरतीमुळे लोक जे आहेत ती प्रायव्हेट हॉस्पिटलला जातात आणि त्यांच्या खिशाला चाट पडते. त्याच्यामुळे आज 2600 जागांची पदभरती आहे आणि 1050च मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी आरोग्य संचालकांशी बोललो आहे आणि विधिमंडळामध्ये देखील मी शासनाकडे सांगणार आहे की सगळीच्या सगळी जी पदभरती आहे ती वन टाईम आपण केली तर ते व्यवस्थितपणे हॉस्पिटल चालू शकेल. त्या ठिकाणी जी भरती जी आहे ती देखील पारदर्शक होण्याची गरज आहे आणि कुठल्याही इथल्या माणसाला मुंबईकडे धाव घेता यायची गरज पडता कामा नये अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे. आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करून एक ठाणेकरांसाठी सुसज्ज आणि पूर्णपणे सगळं उपलब्ध असलेलं असं हॉस्पिटल जे आहे ते निर्माण करण्यासाठी देखील पाठपुरावा आम्ही करत राहू.